हॅपी न्यू इयर एव्हरीवन. 2025 जाता जाता मला तर एक गोष्ट शिकवून गेलं की आपल्या सिच्युएशन, सराउंडिंग तसंच आपल्यासोबत काय घडणार आहे ना, यावर आपला काहीही कंट्रोल नसतो. आपला कंट्रोल असतो तो फक्त आपल्या मेंटॅलिटीवर आणि आपल्या थॉट प्रोसेसवर. तसेच आपण लोकांना बदलू शकत नाही ना आपल्या सिच्युएशन्स बदलू शकतो. आपण बदलू शकतो ते म्हणजे फक्त आपल्या स्वतःला. त्यामुळे आपल्या सराउंडिंगला सुटेबल आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांसोबत आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणं खूप गरजेचं आहे. एक मेडिकल टर्म आहे अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय, तर सर्व ऑर्गॅनिझम हे आपल्या सर्व्हायवलसाठी, आपल्या सराउंडिंगला सुटेबल होण्यासाठी स्वतःमध्ये काही चेंजेस घडवून आणत असतात. आता हे अडॅप्टेशन कोणाकोणामध्ये होतं, तर काही बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात, तसंच ॲनिमल आणि प्लांट्समध्ये पण अडॅप्टेशन होतं. आणि काही काळापूर्वी ह्युमन बीइंगमध्ये पण बायोलॉजिकल लेवलला अडॅप्टेशन झालं होतं. आता हे अडॅप्टेशन म्हणजेच हे चेंजेस फक्त फिजिकल लेवलला झाले होते. पण आय थिंक सध्याच्या काळामध्ये मेंटल अडॅप्टेशनची आपल्या सर्वांना जास्त गरज आहे. आता मेंटल अडॅप्टेशन म्हणजे काय, तर आपण ज्या सिच्युएशन, ज्या सराउंडिंगमध्ये राहतोय तिथून जर आपण बाहेर पडू शकत नसू तर आपण आपल्याला स्वतःला मेंटली इतकं स्ट्रॉंग बनवलं पाहिजे, स्वतःमध्ये असे चेंजेस केले पाहिजे ना की त्या सराउंडिंगमध्ये आपण हॅपीली सर्व्हाइव्ह करू शकू. सो इन दिस न्यू इयर, ट्राय टू चेंज युअर सेल्फ to live happily and survive yourself with the surrounding and the people around you. Think about it. Stay happy, keep smiling. Take care. Once again, Happy New Year.